सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विषय मराठी इयत्ता 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांची प्रश्नपत्रिका यापूर्वी तुम्हाला दिलेली आहे. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. ही पूर्वपरीक्षा आहे सन 2023-24 म्हणजे यावर्षीची. इयत्ता 12वी तीनही शाखांचा हा विषय आहे. मराठी 80 गुण आणि 3 तासाचा वेळ. ही प्रश्नपत्रिका सराव म्हणून तुम्ही जरूर सोडवा. अशाच प्रकारची बोर्डची प्रश्नपत्रिका असेल. यातील काही कृती प्रश्न पुन्हा येऊ शकतात. चला तर पाहूया आपण इयत्ता 12वीची मराठी विषयाची कृतीपत्रिका आपण सोडवूया. मी या चॅनलवर अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. विभाग पहिला आहे गद्य म्हणजे धड्यांचा आणि त्याला 20 गुण आहेत. त्यामधली कृती क्रमांक 1 आहे. पुढील पठित गद्य उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला. पठित गद्य म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकात जे धडे आहेत त्यातला उतारा आहे आणि सूचना दिल्या त्याप्रमाणे कृती सोडवायच्या. क्रमांक 1 आनंदी आयुष्यासाठी सोपी तत्व. इथे 2 तत्व लिहायची. इथे 1 आणि इथे 1 रिकाम्या चौकटीमध्ये 2 गुण आहेत. या चौकटी तुम्ही पेन्सिलने करायच्या आहेत. आपण पुढच्या पानावर उतारा आहे त्यातली उत्तरं पाहूया आपण, कारण ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेली आहे. उत्तरं बरोबर आहेत किंवा नाही चेक करून घ्या. आनंदी आयुष्यासाठीची सोपी तत्व आहेत. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा आणि स्वतःच्या आवडीचे काम निवडा. हे 2 चौकटीमध्ये 2 लिहायचं. उतारा वाचलं की त्यामध्ये सहज हे उत्तर सापडतं आहे. दुसरी कृती आहे यश मिळाल्याने वाढणाऱ्या गोष्टी. 2 गुण आहेत आणि इथे 2 चौकटीमध्ये 2 उत्तर लिहायचं. यश मिळाल्याने कोणत्या गोष्टी वाढतात तर आत्मविश्वास, आनंद, उत्साह हे 3 शब्द उतार्यात आलेले आहेत. आता उतारा कोणता आहे आपण ते पाहूया. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलाने डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. हवं ते काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदानं काम करू शकाल. यश मिळवू शकाल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो. अधिक आनंद मिळतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही तर ती एक सततची संधी वाटते. आनंदाचा उत्सव वाटतो. आनंद आयुष्याचा उत्सव, आनंदाचा उत्सव हा पाठ आहे. त्यातला हा उतारा. यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत. क्रमांक 3 त्याच्यासाठी 4 गुण आहेत आणि 2 पैकी 1च कृती सोडवायची आहे. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. किंवा जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत लिहा. 2 पैकी 1च सोडवायचं. 4 गुण आहेत. क्रमांक 1 आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर बऱ्याच वेळा आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच असं नाही. कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊ शकत नाही. आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळवण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. निर्मळपणा असला की मन मोकळे होते, स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे. आमच्या शेजारी सिद्धा नावाची एक बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी द्वेष आहे. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या केवळ उल्लेखानेही सिद्धाचे मन कडवट होते. सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही.
लेखकाने आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं असे म्हटले आहे, ते खरेच आहे. किंवा दुसरी कृती आहे, जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. उत्तर: शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय करताना आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. यावेळी आपण निवडीचे आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो. आपण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले तरी नोकरी व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात, पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते, त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल. पुढची कृती आहे आ. पुढील पठित उतार्याच्या आधारे सूचनानुसार करा. कृती करायची आहे. 8 गुण आहेत त्याला. पठित उतारा म्हणजे हा पण धड्यातलाच उतारा घेतलेला आहे. पहिली कृती आहे, दात या अवयवाचे वेगळेपण दर्शवणारी 2 वैशिष्ट्ये लिहा. इथे 1 आणि 2 2 वैशिष्ट्ये लिहायचे. 2 गुण आहेत. आपण पाहूया. उतारा पुढच्या पानावर आहे, पण उत्तर पाहूया. 6 महिन्यांनी दात येतात आणि दुसरं वैशिष्ट्य, दात 2दा उगवतात. 2 मार्कासाठी 2 चौकटीत उत्तर लिहायचं. दुसरी कृती आहे, लेखकांना दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, त्याचं कारण लिहायचं. इथे 2 गुणांच्यासाठी आपण ते कारण लिहूया. लेखकाला दातांबद्दल अजिबातच प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. आता हे उत्तर परिच्छेदामध्ये आहेत. परिच्छेद 1-2दा वाचला की सहजपणे उत्तर सापडतं. दंतकथा हा वसंत सबनीस यांचा पाठ आहे, त्यातला हा उतारा. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2दा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दातांची योजना झाली आहे. याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशीही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता या परिच्छेदावर आणखी स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत. तिसरी कृती, स्वमत अभिव्यक्ती 4 गुण आहेत. 2 पैकी 1च सोडवायची. दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. किंवा दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आपण दोन्ही पण सोडवूया. तुम्ही दोन्हीपैकी एकच लिहायचं आहे. दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. लेखक वसंत सबनीस यांच्या दंतकथा या पाठात लेखक म्हणतात की दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मेख मारणे याचा अर्थ विघ्न आणणे किंवा अडथळा आणणे होय. कारण मानवी देहाची सर्व रचना पूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी असे लेखक म्हणतात. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत असा प्रश्न लेखकाला पडतो. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे लेखक म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचेही लेखकाला राहून राहून नवल वाटते.
आणि या 6व्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. आणि हे दात मात्र मानवाला खूप उशिरा येतात व येताना त्रास देतात. मानवी जीवनात दातांचे खूप महत्त्व आहे. दात नसतील तर अन्न खाणं वगैरे शक्य नाही. दात नसतील तर अन्न चावणार कसे, खाणार कसे, पोट भरणार कसे, अनेक प्रश्न आहेत हे. दात पडलेला म्हातारा व्यक्ती अन्न व्यवस्थित चावू शकत नाही, त्यामुळे त्याचे पोट भरत नाही, त्याचे आरोग्य बिघडते. म्हणजेच दात खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून लेखक म्हणतात दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. किंवा दुसरी कृती सोडवा. दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. लेखक वसंत सबनीस दंतकथा या पाठात असे म्हणतात की दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप, कारण मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे. मात्र लेखक दाताला 6वे महाभूत असे नवलाने म्हणत आहेत. दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे, कारण मानवी देहाची सर्व रचना पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असतानाच दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत, असाही प्रश्न लेखकाला पडतो. त्याचप्रमाणे तुटलेले बोट उगवल्याचं आपल्या पाहण्यात नाही. नकट नाक गळून पडलं आणि त्या जागी नवीन नाक आल्याचंही ऐकिवात नाही. मात्र दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. जेव्हा माणसाला शरण आणायला तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून दातांची योजना झाली आहे अशी लेखकाची खात्री आहे. आणि दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात मात्र त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. म्हणजेच काय, ते येतानाही ताप देतात आणि गेल्यावरही पश्चाताप होतो. पुढची कृती आहे ई. पुढील अपठित उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. आता इथे अपठित उतारा म्हणजे तुम्ही पाहिलेला नाही आहे किंवा तुम्ही वाचलेला नाही असा उतारा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. त्यावर कृती आहेत 4 गुणांच्या. 1. कारणे लिहा. मित्रमैत्रिणींसमोर आपली विशिष्ट प्रतिमा कमी करण्याची गरज राहत नाही, कारण याचं उत्तर मी देते. उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. त्याचं उत्तर आहे कारण एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. दुसरी कृती आहे जीवन जगत असताना मैत्री हा एक फार मोठा आधार ठरतो, कारण 2 गुणांच्या 2 कृती आहेत. त्याची उत्तर दुसऱ्याचं पाहूया आपण. कारण तिथे पायाखालची जमीनच असते. मैसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा, आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तर तो टणक खडबडीत जमीन लागावी. असं मैत्रीत घडत नाही. म्हणून जीवन जगत असताना मैत्री हा एक फार मोठा आधार वाटतो. हे उत्तर परिच्छेदामध्ये आहे. आपण पाहूया परिच्छेद दिलेला आहे तो अपठित उतारा. मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्री मुरत जाते. एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. इथे एक उत्तर मिळाले आपल्याला. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रिणीसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे निर्भरपणे आपण तिथे प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्थैर्य लाभते. भोवतालच्या फसव्या, अस्थिर, धूर्त, मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहज स्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखालची जमीनच असते. मैसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा, आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तो टणक खडबडीत जमीन लागावी. असे मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे असे एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच. यावर आणखी कृती आहे 2 गुणांची कृती. लेखिकेला जाणवलेले जगाचे विशेष 4 गुण लिहायचे आहेत. विशेष गुण 2 गुण आहेत. त्या आपण उतार्यामध्ये वाचलेलं आहे. फसव्या, अस्थिर, धूर्त आणि मतलबी हे 4 चौकटीमध्ये 4 शब्द लिहायचे. विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांचा, आणि कवितांच्यावर 16 गुण आहेत. कृती क्रमांक 2 त्यातली अ. पुढील पठित पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 गुण. पठित पद्य म्हणजे तुमच्या पुस्तकातली कविता आहे त्यावरचे कृती किंवा प्रश्न. कृती सोडवा. कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया 2 गुणांच्यासाठी आहेत. 4 क्रिया लिहायच्यात. कोणत्या क्रिया आलेल्या आहेत ते पाहूया आपण. कविता पुढच्या पानावर आहे. पिंजारलेली दाढी व झिंजा शहरातल्या रस्त्यांवरून व वस्त्यांमधून हिंडतो आणि हातांवर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो. समुद्र खिन्न असतो. पुढची 2 नंबरची कृती आहे 2 गुणांच्यासाठी. कवीला समुद्र संत्रस्त वाटतो त्याचं कारण लिहायचं आहे. त्याचं कारण आहे कवीला समुद्र संत्रस्त वाटतो कारण समुद्र गगनचुंबी इमारतींच्या गजानाड कोंडून पडला आहे. आता ही
कोणती कविता आहे ते आपण पाहूया. समुद्र कोंडून पडलाय ही कविता. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजानाड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिनून तो वळवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पनाच असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. शुभवर्तमान या पुस्तकातील ही कविता आहे. त्यावर आणखी कोणत्या कृती आहेत ते पाहूया आपण. तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची. 4 गुणांच्यासाठी 2 पैकी 1च सोडवायची आहे. समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र तुमच्या शब्दात लिहा किंवा शहरी जीवनातील बाल्यावस्था तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी आपण कृती सोडवूया. 1. समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. त्याचं उत्तर: मी समुद्र बोलतोय. आज न राहून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी समुद्र अथांग आहे, असीम आहे अशी वाक्य माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सागरा प्राण तळमळला अशी जेव्हा मला साथ घातली तेव्हा माझा ऊर भरून आला, कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती. कुसुमाग्रजांनी तर कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत हजार जिव्हा तुझ्या गरजू दे, डळमळू दे ते तारे, कथा या खुळ्या सागराला, अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अनआशा, किनारा तुला पामराला, असे आव्हान दिले. तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा. पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो. पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला, पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला. पंचमहाभूतांपैकी मी एक भूत तुम्हाला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण द्यायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल. पुढची कृती आहे शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रकारे प्रकट झाली ते स्पष्ट करा. उत्तर: समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयान वास्तव भावपूर्ण शब्दात ग्रथित केले आहे. किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचच उंच गगनभेदी इमारतींच्या गजानाड समुद्र कोंडून पडला आहे. तो हतबल होऊन इमारतींच्या 32व्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही. ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे. दुसरीकडे दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत तर दुसरे अनिकेत जमिनीवर. हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजे पर्यायाने निकोप जीवनाला येणे हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तूंमधून सैरभैर हिंडत राहतो. अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे.
पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत. सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले. आरशातील स्त्री एक कवितेतल्या ओळी आहेत. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक हं तू कशी होतीस ते. या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले, तू तीच आहेस ना, जिला माझेच रूप लाभले आहे, तरीही तू मी नाही आहेस. तू तर आतून बाहेरून पूर्णतः बदलली आहेस. तू पूर्वीची ती राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक मी तुला सांगते तू कशी होतीस ते. तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते. असा या कवितेच्या ओळींचा अर्थ आहे. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 4 गुण आहेत. पहिली कृती आहे खालील ओळीतील भावसौंदर्य उलगडून दाखवा. विंचू चावला या भारुडातील ओळी आहेत. विंचू चावला वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. या ओळीमधील भावसौंदर्य उलगडून दाखवायचे. कामक्रोध रूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारुडात नाट्यमयरित्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे. भावसौंदर्य. कामक्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकुळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाचा दाह होतो. कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो. किंवा दुसरी कृती सोडवायची ही. खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा. रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, सुरेश भटांची ही कविता किंवा गझल. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोटुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या हिजळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. उत्तर आशय सौंदर्य यातलं. समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे हे विचार रंग माझा वेगळा या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवीने म्हटलेले आहे. काव्यसौंदर्य. उपरोक्त ओळीमध्ये कवी असा भाव मांडतो की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे. कशा व कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी एक संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत. म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले, पण आयुष्यात फसवणूक खूप झाली, विश्वासघात झाला. पण मी प्रेरक व माणुसकीचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे. भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. अंत्ययमकाचा रदीप या रचनेत ठळकपणे वापरला आहे. मतला धरून यामध्ये 6 शेरांची जे रेखतो ची मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पकड यामुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते. विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार कथा आणि कथेवर 10 गुणांचे कृती किंवा प्रश्न आहेत. कृती क्रमांक 3 पुढील उताऱ्याच्या आधारे कृती करा. 4 गुण. उतारा आहे कथा साहित्य प्रकार परिचयवरचा. एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कथा म्हणजे काय? कथा म्हणजे काय उतार्यात उत्तर आलेलं आहे. कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. दुसरी कृती आहे कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ. तो पण परिच्छेदात आलेला आहे. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. या 2 गुणांच्यासाठी 2 उत्तरं लिहायची चौकटीमध्ये. आपण उतारा पाहूया. साहित्य प्रकार परिचय कथेचा. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत असा आहे. इथे एक उत्तर सापडलं आपल्याला.
लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असते. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू, क्लायमॅक्सही असतो. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. इथे एक उत्तर आहे कथा म्हणजे कायचं. पुढची कृती आहे. कथेची 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 गुण आहेत, 2 वैशिष्ट्ये लिहायची. कोणतीही 2 लिहा. मी इथे वैशिष्ट्ये घेतलेली आहेत 2. क्रमांक 1 आहे कथा मनोरंजन करते. कथा वाचताना आपण कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते, याचा आनंद होतो. काही वेळा असेही घडते, माणसाला मनुष्य स्वभावाविषयी अमाप कुतूहल असते. कथेमार्फत मनुष्य स्वभावाच्या अनेक तऱ्हांशी परिचय होतो. त्यामुळे आपल्याला आपले कुतूहल शमवण्याचा आनंद मिळतो. काही कथाच मुळात विनोद निर्मितीसाठी लिहिलेल्या असतात. अशा विविध कारणांनी कथेमुळे आनंद मिळतो, मनोरंजन होते. हे एक वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे संस्कार होतात. कथेमध्ये पात्रे असतात, ती वास्तवातील माणसांसारखीच दाखवलेली असतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, घटनाप्रसंगातून चांगल्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. चांगली मूल्ये व वाईट मूल्ये यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय होताना दाखवलेला असतो. कथा वाचकाला प्रेरणा, स्फूर्ती व बोध देते. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवता अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार वाचकांवर होतो. आपण कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचा बोध माणसाला होतो. हे सर्व सुसंस्कार होत. पुढची कृती आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 4 पैकी आणि 6 गुण म्हणजे एका कृतीला 3 गुण. 1. शोध या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. 2. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. 3. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. आणि 4. घडीचे अधिकाधिक खचत जाणे तुमच्या शब्दात व्यक्त करा. क्रमांक 1. शोध या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. उत्तर. शोध या कथेतील 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवती संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे 1 रुपयाची नोट. मग या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30-1 नंतर कथानिवेदक, मुक्ता व अणू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोहोचले. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणे मिळते. अणूने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षाच्या लहानशा मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हेही लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अणू टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे शीर्षक खूप समर्पक आहे. क्रमांक 2.
उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणे कठीण आहे, कारण डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग भाग मोठा असतो, तर नर्सच्या व्यवसायामध्ये मनाचा भाग मोठा असतो. डॉक्टरांचा स्टेथॉस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो, नर्सचा हात मात्र रुग्णाच्या काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, परंतु नर्सला पेशंट समजावा लागतो. डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा असतो, मात्र तुलनेने नर्स अधिक महत्त्वाची असते. डॉक्टर होणे तुलनेने सोपे आहे, परंतु नर्स होणं फार कठीण आहे. रोग जाणून घेणे हे डॉक्टरांचं काम असतं, परंतु पेशंट समजून घेणं हे नर्सचं काम असतं. डॉक्टर रोग्याचा ताप पाहून मोकळे होतात, नर्स मात्र ताप आणि मनस्ताप या दोन्हींचेही निवारण करत असतात. म्हणून डॉक्टर होण्यापेक्षा नर्स होणं फार कठीण आहे. या विधानाशी मी सहमत आहे. क्रमांक 3. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून केलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत, त्यांचा अभ्यास घेत, पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेली. 7वी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांनाही बापूंनी अन्य गावच्या शाळात शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत, त्यांचा आशीर्वाद घेत आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते आग्रहही करीत. अशा प्रकारे आजी माजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता. 4. गडीचे अधिकाधिक खचत जाणे तुमच्या शब्दात व्यक्त करा. गडी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गडीचा गावावर प्रभाव असायचा, त्याचबरोबर गावाला गडीचा आधारही असायचा. ही गडी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली, तरीही तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत त्यांच्याशी झगडत गडी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोक ही गडी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गडी कोसळली तर हवीच होती. गडीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होते. गाव खरे तर चांगल्या दिशेने चांगले होते, पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गडीचे झाले तेच गावाचे झाले. गडी ही कथा त्या लहानशा गावातील बदलाचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली तशी गडीचीही पडझड झाली. तीच गत बापू गुरुजींचीही झालेली आहे. बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गडी होय. विभाग क्रमांक 4. उपयोजित मराठीत 14 गुण आहेत त्यावर. कृती क्रमांक 4 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुण आहेत. 4 पैकी 2 कृती सोडवायच्या. 4 गुण म्हणजे एका कृतीला 2 गुण. 1. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा. 2. माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे लिहा. 3. अहवालाची आवश्यकता लिहा. 4. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा. क्रमांक 1. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा. उत्तर. मुलाखतीत संवाद हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखतकार व मुलाखतदाता या 2 व्यक्तींना ठरवून नियोजनपूर्वक वैचारिक भावनिक संवाद साधावा लागतो. मुलाखतकार, मुलाखतदाता आणि मुलाखत ऐकणारे, पाहणारे व वाचणारे रसिक श्रोते यांच्या सहभागातून मुलाखत साकारत असते. मुलाखतदात्याचा कार्यसंघर्ष आणि जीवनसंघर्ष उलगडून दाखवणे हे मुलाखतीचे कार्य आहे. मुलाखतकार प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवण्याचे कौशल्यपूर्ण काम करीत असतो. मुलाखतीसाठी विषय, व्यक्ती, प्रश्नावली यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. यासोबत मुलाखतीचे औचित्य, दिवस, वेळ, स्थळ, कालावधी, उपस्थित असणारा रसिक वर्ग यांचाही विचार पूर्वनियोजनात महत्त्वाचा असतो. उत्तम पूर्वनियोजन हे मुलाखतीचे अर्धे यश असते. नंबर 2. माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे. उत्तर.
उत्पादक आणि ग्राहक या दोहोत माहितीपत्रक हा दुवा आहे. आज असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. फळे भाजी विकणाऱ्या सर्वसाधारण विक्रेत्यांपासून करोडोंचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था, व्यापारी सर्वांनाच माहितीपत्रक आवश्यक असते. नाट्यगृहे, सिनेमागृहे, बँका, औषधे, विद्युत उपकरणे, वाहने, कारखाने, बचत गट यासारख्या क्षेत्रातही माहितीपत्रक गरजेचे असते. शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, विविध अभ्यासक्रम, प्रवासी कंपन्या, शेती अवजारे, संगीत, कला यासारख्या क्षेत्रात माहितीपत्रक महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक गरजेचे असते. क्रमांक 3. अहवालाची आवश्यकता लिहा. उत्तर. अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक-सारीक गोष्टींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या किंवा सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या मदतीने संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. विविध संस्था, लघु उद्योग ते मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल तर आरंभी त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवाल लेखनातून विशिष्ट कामाचे दस्तऐवजीकरण होत असते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. अहवाल जतन करून ठेवणे संस्थेसाठी उपयुक्त ठरते. क्रमांक 4. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते, परंतु घटनेच्या भोवती असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या शोधून रंजक, नाविन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फीचर असे म्हणतात. बातमी पलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही असा फीचर या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजेच बातमीतील घटनेचे अधिक तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करतो. वृत्तलेखाची मांडणी स्वतंत्र असते. बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे हे वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य आहे. वाचकांच्या विचाराला चालना देण्याची ताकद वृत्तलेखात असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख लिहिणाऱ्या व्यक्तीचे विषयानुरूप संशोधन आणि अनुभव यांचे दर्शन वृत्तलेखात होत असते. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या 4 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण. या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो जास्त काळजी घ्या, कारण इथे डॉट डॉट दाखवलेल्या जागी तुम्ही रिकामा एखादा शब्द लिहाल तर उत्तर चुकेल. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. मोठं उत्तर लिहायचं आहे. 1. पुढील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी माहिती लिहा. मुद्दे दिलेले आहेत. पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखतीचे स्थळ, वेळ निश्चिती, मुलाखतीचे माध्यम. दुसरा प्रश्न आहे माहितीपत्रक रचनेची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. तिसरा प्रश्न अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा, विविध क्षेत्रातील गरज. चौथी कृती आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना लक्षात घ्यावयाच्या बाबी किंवा विचारात घ्यायच्या बाबी स्पष्ट करा. मुद्दे आहेत वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, वेगळेपण, वृत्तलेखाची शैली. या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहूया आपण. क्रमांक 1. मुलाखतीची पूर्वतयारी आणि मुद्दे आहेत पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखतीचे स्थळ, वेळ निश्चिती, मुलाखतीचे माध्यम. आपण सविस्तर उत्तर लिहूया. मुलाखतीची पूर्वतयारी. मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावी लागतेच. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे. उदाहरणार्थ त्यांचे संपूर्ण नाव असल्यास टोपण नाव,
वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादी माहिती अगोदरच तयार ठेवावी लागते. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर तो विषय आणि ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत. मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नसंख्या निश्चित करावी लागते. तसेच त्या प्रश्नांचा योग्य क्रमही लावून ठेवावा लागतो. मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे, ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची, श्रोतृवृंद किंवा वाचक नेमका कोणता असणार आहे, विद्यार्थी आणि पालक एकत्र, की फक्त नागरिक, की फक्त महिला इत्यादी याचीही माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे की रेडिओसाठी आहे की TV साठी आहे हेही माहीत असले पाहिजे. मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ, चित्रे, वाद्ये, वस्तू इत्यादी गोष्टी अगोदरच ठरवून ठेवणे चांगले. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावे, चर्चा करावी. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणे सुकर, सुलभ, सोपे होऊन जाते. आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल. दुसरी कृती आहे माहितीपत्रक रचनेची वैशिष्ट्ये. खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे आहेत: माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी आणि भाषाशैली. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. पहिलं, माहितीला प्राधान्य. माहितीपत्रकाचा मुख्य हेतू माहिती देणे हा आहे. उपयुक्त विषयाची सुसंगत, सविस्तर व अचूक माहिती असणे आवश्यक आहे. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेचे असते. उदाहरणार्थ संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणी क्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ईमेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी लागते. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ व सत्य असावी. अतिशयोक्ती तसेच चुकीची माहिती माहितीपत्रकात असू नये. माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी असावी. सामान्यतः लोकांना सहज आकलन होईल अशी भाषिक रचना असणे आवश्यक असते. 2. माहितीपत्रकाची उपयुक्तता. माहितीपत्रकात ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची आणि असल्यास माहितीपत्रकाची उपयुक्तता नक्कीच वाढते. ते वाचून झाल्यावर चुरगळून फेकून न देता लोकांनी संग्रही ठेवावे असे उपयुक्त असावे. माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात, त्याचा प्रचार करतात. माहितीपत्रकाची काही क्षेत्रे. ग्राहकाचे दैनंदिन प्रश्न, आरोग्य, शेती, तांत्रिक किंवा वैज्ञानिक स्वरूपाची माहिती देणारे माहितीपत्रक. ग्राहक अशा माहितीपत्रकांकडे लगेच वळतात. उदाहरणार्थ कोरोनावर मात करताना अशी वाढवावी प्रतिकारशक्ती, फळांची खरी ओळख पटवताना कशी असते अन्नधान्यातील भेसळ. 3. माहितीपत्रकाचे वेगळेपण. बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचेही वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने करावी. दुसऱ्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादीद्वारे वेगळेपण आणणे आवश्यक आहे. 4. आकर्षक मांडणी म्हणजे लेआउट. माहितीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. यासाठी माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असायला हवी. माहितीपत्रकाचा आकार योग्य असावा. खूप मोठा व लहान असता कामा नये. मध्यम आकारात माहितीच्या मजकुराची मांडणी नीटनेटकी करणे शक्य असते. माहितीपत्रकाच्या कागदाची निवडही महत्त्वाची असते. कागद अगदी हलका तसेच अगदी जाड असणे योग्य नाही. बदलत्या काळात रंगीत माहितीपत्रक ग्राहकाला आकर्षित करीत असतात. त्यामुळे शक्यतो रंगीत छपाई असावी. माहितीपत्रकाचे पहिले पृष्ठ लक्षवेधी असावे. शीर्षक, बोधचिन्ह, बोधवाक्य ठसठशीत असावे. माहितीपत्रकाची मांडणी दर्जेदार करण्यासाठी वेळोवेळी संगणक तज्ज्ञ, कुशल कलाकार, चित्रकार इत्यादींची मदत घेणे आवश्यक ठरते. भाषाशैली. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे.
माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळिक नसावी, मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. उदाहरणार्थ, गाण्याच्या नव्या वर्गाची माहिती देताना सुरांची बैठक पक्की केली जाईल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाण्यांच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले जाईल. एवढा आशय एका वाक्यातून सांगण्याऐवजी पुढील मुद्द्यात तो मांडता येईल. ठळक वैशिष्ट्ये: सुरांची पक्की बैठक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सरावावर भर. क्रमांक 3 ची कृती आहे. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत: वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा, विविध क्षेत्रातील गरज. उत्तर 1. वस्तुनिष्ठता व सुस्पष्टता. अहवाल लेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, पदे, विवेचन, महत्त्वपूर्ण घटना, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद असते. यात वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असते. अहवाल लेखनात घटना व प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाल लेखनातील नोंदी अचूक आणि सुस्पष्ट असाव्यात. अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ तसेच शिफारसी जोडाव्यात. अहवाल लेखनातील सर्व मुद्दे पारदर्शी असणे आवश्यक असते. 2. अहवालाची विश्वसनीयता. संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाल लेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. अहवाल लेखनातील घटक सत्य असावे. अहवाल लेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नयेत. कार्यक्रमातील नोंदी, माहिती स्त्रोत, संदर्भ, शिफारसी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढते. संस्थात्मक कामात कधी गुंतागुंतीची, संभ्रमाची परिस्थिती उद्भवली तर पुरावा म्हणूनही अहवालाचा वापर केला जाऊ शकतो. भाषेचा सोपेपणा. अहवालाची भाषा सहज सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय कळेल असा सोपेपणा अहवालात असावा. अहवालात अतिशयोक्ती, अलंकारिकता टाळली जाते. तांत्रिकता, बोजड शब्दप्रयोग, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अहवालातील मजकूर सविस्तर मांडत असताना आशयाचा नेमकेपणा कायम ठेवावा लागतो. प्रत्येक क्षेत्राशी निगडीत संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा योग्य वापर करणे अहवाल लेखनात गरजेचे असते. शब्दमर्यादा. संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या अवलंबून असते. सर्वसाधारणपणे अहवाल संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक यासारखे अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा इत्यादींचे अहवाल आकाराने मोठे असतात. एखाद्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, बस वाहतूक यासारख्या विषयाशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. एखाद्या संस्थेच्या समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, बस वाहतूक यासारख्या विषयाशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. निरीक्षणे, तपशील, आकडेवारी, संख्यात्मक आलेख, निष्कर्ष अशा माहितीचा समावेश अहवालात असल्याने संशोधनात्मक चौकशी अहवालांची शब्दमर्यादा अधिक असल्याचे दिसते. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. 5. निपक्षपातीपणा किंवा सचोटी. अहवाल लेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने पारदर्शीपणा हे त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा निपक्षपातीपणा हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. अहवाल लेखनात व्यक्तिसापेक्षता असू नये. अहवाल लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात असू नये. स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात असू नयेत. अहवाल लेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकल्पित गोष्टी अहवाल लेखनात असू नयेत. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो. संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यामधील सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा वास्तव अनुभव शब्दरूपात अहवालात येणे अपेक्षित असते. विविध क्षेत्रातील गरज. नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते.
कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक क्षेत्र आहेत. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते. कृती चौथी आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. मुद्दे: वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, वेगळेपण, वृत्तलेखनाची शैली. वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी. वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकाला करावा लागतो. कारण वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्राची विक्री आणि जाहिराती मिळणे अवलंबून असते. या दोन्ही गोष्टी अर्थव्यवहाराशी निगडीत असतात. या दृष्टीने वृत्तलेखनासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो. वाचकांची अभिरुची. आपले वाचक, त्यांची गरज, अभिरुची लक्षात घेऊन वर्तमानपत्रात लेखन करावे लागते. एखादे वृत्तपत्र ग्रामीण भागात प्रकाशित होते. त्याचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे हे लक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, त्यांची अभिरुची इत्यादींचा विचार करून लेखन केले तरच वर्तमानपत्र वाचकांच्या हृदयावर अधिराज्य करू शकते. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार करावा लागतो. तात्कालिकता. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हा विशिष्ट निमित्ताने लिहिला जातो. त्यामागे तात्कालिक कारण असेल तर वाचक तो वृत्तलेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते. वेगळेपण. वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात घेण्याची गरज असते. वृत्तलेखाची शैली. वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. कशावरती आणि का या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात व्हावी लागते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते याचा विचार करावा लागतो. त्यामुळे वृत्तलेख लिहिताना भाषा सरळ, साधी व मनाला थेट भिडणारी असावी लागते. विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा जड, समजण्यास कठीण असू नये. प्रदीर्घ वाक्य नसावीत. छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. शेवटी आपण ज्या विषयासंबंधीचा वृत्तलेख लिहित आहोत त्या विषयासंबंधीची वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना हे लक्षात घ्यायला हवे. विभाग 5वा व्याकरण व लेखन 20 गुणांचा आहे. व्याकरण 10 गुणांचा आणि 10 गुणांचा निबंध. कृती क्रमांक 5. सूचनेनुसार कृती करा. योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. 1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता या वाक्याचं होकारार्थी करायचं आहे. पर्याय दिलेले आहेत. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला, परशाने प्रश्न नम्रपणे विचारला होता, परशाने प्रश्न नम्रपणे विचारला का, परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. आणि याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 4. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. होकारार्थीचं नकारार्थी करताना विरुद्धार्थाचे शब्द वापरले जातात. 2. ती जुनी कौलारू वास्तू होती. उद्गारार्थी करा. 1 गुण आहे. उत्तर: किती जुनी कौलारू वास्तू होती ती. क्रमांक 2. यथाशक्ती या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. 1 गुण. पर्याय: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आणि अचूक उत्तर आहे यथाशक्ती हा जो आहे अव्ययी भाव समास आहे. 2. नीरव या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे. नीरव हा सामासिक शब्द बहुव्रीही समासामधला आहे. क्रमांक 3. योग्य पर्याय निवडा. मावळ्यांनी युद्धभूमीवर शत्रूस घेरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 गुण. पर्याय: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे भावे प्रयोग. 2. कर्मणी प्रयोगाचे वाक्य शोधून लिहा. 1 गुण. सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. अचूक उत्तर आहे भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. क्रमांक 4.
आईसारखे दैवत आईच होय. अलंकार ओळखा. 1 गुण. पर्याय अनन्वय अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, अपणहुती अलंकार. आणि उत्तर आहे अनन्वय अलंकार. आईसारखे दैवत आईच. 2 केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. अलंकार ओळखा. 1 गुण. पर्याय अनन्वय, अर्थांतरन्यास, अतिशयोक्ती, अपणहुती. आणि याचं अचूक उत्तर आहे अर्थांतरन्यास. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. क्रमांक 5. गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. 1 गुण. पर्याय गैरसमज होणे, विश्वासघात करणे, घमेंड संपणे, आयुष्य संपवणे. आणि गळा कापणे याचा अर्थ आहे विश्वासघात करणे. पुढची कृती आहे गळा कापणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. हल्ली पैशांसाठी कोणीही कोणाचा केसाने गळा कापतो. आता तुम्ही यापैकी कुठलंही वाक्य हे लिहा किंवा तुमच्या मनाने वेगळं लिहू शकता. पुढची शेवटची कृती आहे निबंध लेखनाची. 10 गुण आहेत. खालील एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करा. विषय दिलेले आहेत. 1 पावसाळी संध्याकाळ, माझा आवडता कलावंत, कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत, मी चंद्रावर गेलो तर, मोबाईल आणि तरुण पिढी. हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत. बोर्ड परीक्षेला यातील येऊ शकतो. आणि तिसरा जो निबंध आहे कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत, या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. निबंध लेखन अतिशय छान करा. 10 पैकी तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. धन्यवाद. इयत्ता 12वी कला मराठी विषयाची आपण प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.